बोईसर मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी कुटुंबासोबत भाताणे येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला। ग्रामीण भागात सध्या भात कापणीची कामे सुरू आहेत, मात्र असे असूनही ग्रामस्थांची सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात गर्दी पाहावयास मिळाली। मोठ्या पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदानाची प्रक्रिया ग्रामीण भागात पार पडत आहे। भाताणे केंद्रात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार राजेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी बोईसर मतदारसंघात गेल्या 5 वर्षात केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर येथील नागरिक पुन्हा मलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व सर्वांनी मतदान करावे असे आवाहन देखील केले। आज आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय म्हणाल? हा लोकशाहीचा जागर आहे। मतदान हे पवित्र दान आहे असं सांगतात आणि याच्यावर भारताचं एक नागरिक म्हणून जो मतदान करतो त्या मताच्या जोरावर हे देश, राज्य आणि व्यवस्था चालण्यासाठी एक प्रक्रिया पार पाडली जाते, ते म्हणजे निवडणूक। आणि ह्या निवडणुकीचा आज मतदान करताना आणि मी स्वतः उमेदवार म्हणून स्वतःसाठी मतदान करत असताना जो आनंद आहे खूप वेगळा असतो। परंतु एक निश्चित सांगेन की नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। धनशक्तीला बळी न पडता जे काम करतात त्यांना मदत केली पाहिजे। मी 5 वर्षे काम केलेलं आहे। लोकांनी जास्तीत जास्त मला मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी असं माझं आवर्जून आव्हान आहे। आपल्याला विजयाची खात्री कितपर्यंत आहे? निवडणुकीला गेल्या 15 दिवसापासून प्रचारात फिरत असताना मी केलेल्या कामांच्या जोरावर आणि जो माझा चांगला विश्वास आहे, लोकांबद्दल प्रेम आहे, याच्या जोरावर जे लोकांमध्ये मी काम केल्यामुळे लोकांचा प्रतिसाद मला चांगला आहे। आमच्या मायभगिनी खुश आहेत, त्यांना पाण्याच्या योजना आणल्या, रस्ते चांगले केलेले आहेत आणि गावोगावी सुविधा ह्या केलेल्या आहेत। त्याच्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्याच्यामुळे विजयाची पूर्ण खात्री मला आहे। नागरिकांना यावेळी काय आवाहन करणार? नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, तेही मला करावं, कारण मी आपल्यासोबत सातत्याने राहिलेलं आहे। 5 वर्ष आपल्या सेवेमध्ये घातलेले आहेत। आजचा दिवस माझ्यासाठी द्या, मला मतदान करा। पुढील 5 वर्ष मी तुमच्यासाठी अहोरात्र दिवस रात्र तुमच्यासाठी झटेन अशी मी आपणास ग्वाही देतो।